पार्ट 1 पाहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आता आपण सुरुवात करूया पार्ट 2ला. पार्ट 2 मध्ये जे आपण वॉल कटिंग केलेले आहेत त्या जोडणार आहोत. आता तुम्ही पाहत आहात की आपण सेकंड लेअरची वॉलचे जे 3 दरवाजे आहेत ते कट करून घेत आहोत. पहिली पेपरवर डिझाईन काढली होती, ती डिझाईन ठेवून त्याला मार्क करून कटिंग करत आहोत. विथला 7 इंच घेतलेलं आहे, हाईटला 9 इंच घेतलेला आहे. सेकंड लेअर आणि थर्ड लेअर आपण एकमेकावर ठेवून चेक केलेली आहे. आता त्या दोन्ही लेअरचा मधला गॅप आहे तो आपण कट करत आहोत. 22 बाय 4 इंचचा घेतलेला आहे आपण. हे आतमधल्या साईडचा पॅसेज बनवत आहोत. त्याला सेंटर लाईन मारली कारण त्या सेंटरला आपल्याला ते सेकंड लेअर आणि थर्ड लेअर चिटकवता येईल. हा आपण बाहेरचा पॅसेज घेतलेला जिथे आपल्याला पायऱ्या येणार आहेत आणि 3 राऊंड शेपमध्ये डोअर येणार आहेत. हा टोटल 34 इंचचा असेल. विथला 34, लेंथला 7 इंच. आपण सेंटर काढलेला आहे आणि साईडच्या पोर्शनचे पॅसेज कारण तिथे आपल्याला उतरता भाग द्यायचा आहे. हा उतरता शेप देतो, तिथे आपल्याला पायऱ्या येणार आहेत. आता आपण 3 डोअर करणार आहोत. याच्यामध्ये छोट्या साईजचे 3 इंचाचा डोअर असणार विथला. वरच्या साईडला राऊंड शेप असणार आहे. 3 डोअर सेमच आहे, फक्त मधला डोअर थोडा मोठा असेल पण तो पुटाच फ्रंटनी 3 इंचचाच कट करणार. पण पाठीमागून आपण त्याला बॉर्डर लावणार आहोत आतल्या साईडने. हे पहा अशी बॉर्डर करून घेणार आहोत.
आणि फेविकिकच्या साह्याने ते चिटकून घ्या. फेविकिक का वापरतात? कारण मी इन्स्टंट चिटकतात. फेविकॉल घेतला की त्याला पकडून ठेवावा लागेल, मग तो सुकणार, मग चिटकणार. हे 4-4 इंचचे आपण पोर्शन कटिंग करून घेतो. 4x22 पाहिजे आपल्याला आणि स्लोपला पकडून 34. हा आपला बेस आहे, तर याला स्ट्रॉंग सपोर्ट देणार आहोत. मग अशी आपण 7x22 इंचाचा पुट्टा कट केला होता, त्याला सपोर्ट देऊन सेंटरचा पोर्शन जॉईंट करून घेत आहोत. आपल्या सेकंड लेअरच्या टॉपला बाल्कनी आहे, तर त्याचंही कटिंग करून घेतो. हा थर्ड लेअरला साईडचा पोर्शन जोडलेला आहे. हे 1 फीट 5 इंच आहे, 12 इंच बाय 5. फ्रंटला 5 इंच सोडले ते बाल्कनीसाठी. सेंटरला जो डोर आहे त्याच्यावर अजून एक कळश आहे, त्यामुळे सेंटरचा डोर मोठा घेतलेला आहे. साईड पुट्ट्याची साईज 5x1 फूट आहे, 5x12 इंच. तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता. साईड पोर्शनचा 2 mm चा गॅप पडत होता, त्यामुळे ते काढून पुन्हा कट करून चिटकवले आहेत.
याच्यामध्ये आता आपण हे जे कट करत आहोत 7-7 इंच साईडने, ते आपल्या सेंटरला कलश येणार आहे आणि 2 खांब येणार आहेत. त्यामुळे आपली बाल्कनी सेंटरला 5 इंच बाहेर आहे आणि साईड पोर्शननी 7 इंच असणार आहे. विथला 7 इंच, डेपला 4 इंच आणि मिडलचं असणार विथला 8 इंच, डेपला 5 इंच. आता हे 2 खांबाच्या वर जो कळश लागणार आहे तो आपण कट करून घेत आहोत. 9 इंचाचा, 8 इंचाचा, 7 इंचाचा, 6 इंचाचा, 5 इंचाचा, 4 इंचाचा असे वेगवेगळ्या साईजचे फिते कटिंग करून घेणार आहोत. एक इंचाचा गॅप ठेवणार आपण सगळ्या पट्ट्यामध्ये तिन्ही साईडने. हे जे आपण पट्टे कट करत आहोत हे साईडची मागची भिंत आहे. हे असं लावल्याने त्याच्या पाठीमागे भिंत येणार. आपण सेकंड आणि थर्ड लेअर चिटकवून घेत आहोत, म्हणजे आपल्याला पाठीमागचा जो वॉल आहे त्याचा अंदाज आहे. आपण साईडचे कट, हाईटचे भिंत वॉल कट करून घेतले होते ते साईडला लावले आहेत. त्याची टोटल हाईट 34 इंच असेल आणि खाली उतरता तो भाग, जेणेकरून आपल्या बेसवर हा उभा राहील स्ट्रक्चर.
पाठीमागची जी वॉल आहे त्याला पण आपल्याला 36 इंचचा एक हाईट असलेला पुट्टा जोडायचा आहे. आपल्याकडे तेवढा हाईटचा पुट्टा नव्हता म्हणून आपण छोटे छोटे पार्ट करून त्याला जॉईन करत आहोत. हाईटला 36 इंच, विड्थला 4 इंच. तुम्ही 5 इंचही घेऊ शकता जर तुमच्याकडे टेबल मोठा असेल तर. आमच्याकडे टेबल 4x3चा होता त्यामुळे आम्हाला ॲडजस्टमेंट करून छोटी साईज बनावं लागत. आता फ्रंटने आपल्याला मोठाच लुक दिसतो, फक्त साईड पोर्शनचा हा स्मॉल करत आहोत. आपल्याला हे सगळं 3 फीटमध्ये बसवायचं आहे, त्यामुळे आपण पाठचा पोर्शन 1 फीटचाच केलेला आहे. पाठचे जो पूर्ण 3 लेअरचे भिंत आहेत ते विंडो कट करायचे राहिले होते. पाठीमागच्या वॉलचे 2 विंडो आहेत ते कट करून घेतले. 3-3 इंचाच्या विंडो आहे. चिटकवल्यामुळे उभ्या पुट्ट्यामध्ये ते विंडो कट करता येत नव्हते. आता पुट्टा मी काढून परत विंडो कट करून परत चिटकवलेला आहे. आता विंडो 3-3 इंचाचा व्हिडिओमध्ये दिसत नाहीये पण 3-3 इंचाचा विंडो कट केलेला आहे. बेसला आपण सपोर्ट देतो कारण पूर्ण स्ट्रक्चर त्याच्यावर उभा राहणार आहे. साईड भिंतीचे मी कट केलं तर परत लावून घेत आहे. आपण वरचा टॉपचा पुट्टा कट करत आहोत ज्याच्यावर आपण वरचा कळस ठेवू शकतो. तर आपल्याला त्याला सपोर्ट पण स्ट्रॉंग द्यायचा आहे कारण वरचा कळस थोडासा वजनाला असणार आहे. जर आपण डायरेक्ट पुट्टा लावून त्याच्यावर ठेवला तर बेंड सेंटर साईडने बेंड होऊ शकतो म्हणून आपण मिडलला 2 सपोर्ट दिलेले आहेत. आणि हे 2 एल कट करून लावतो. जर तुमच्याकडे मोठा पुट्टा असेल तुम्ही अखंड पण लावू शकता. त्याची साईज तुम्हाला जे आपण मंदिर बनवलेलं आहे त्या साईजचं असणार म्हणजे 8, 7, 7 आणि 6, 6 म्हणजे टोटल आपली ही असणार आहे 34 विथला आणि डेपला मिडलला डेप 1 फूट असणार आहे आणि साईडला 5 इंच असणार आहे.
टेपला हे मंदिर फक्त 12 इंचामध्ये आपण रेडी केलंय आणि हाईटला 36 इंच. त्याच्यावर कलर्स येणार आहे 6 इंच ते 7 इंचाचा. हे मिळायला असे खांब रेडीमेड आणले आहेत. तुम्ही रेडीमेड थर्माकोलचे खांब घेऊ शकता. खांबाची हाईट 6 इंच 7 इंच बीट घेऊ शकता कारण त्याच्यावर कळस येणार आहे. आणि आपले स्मॉल मंदिरासाठी पण मी रेडीमेड खांब घेऊन आलेलो आहे. खांब हाईटला खूप मोठे होत होते त्यामुळे आपण वरचा जो एक्स्ट्रा स्पेस आहे तो कट केलेला आहे. मला 6 इंचाचे खांब नाही भेटले म्हणून मी 1 फुटाचा खांब घेऊन आलो होतो. असे 2 खांब लावून त्याच्यावर कळस बसणार आपला तो. मंदिराचा पोर्शन पूर्ण झालाय. आपण छोटे मंदिर आहेत त्याचा खांब सगळ्यांना लावून घेणार आहे. हे कळश 2 खांबाच्या वरचा कळश आपण जो कट करून ठेवला होता तो चिटकवून घेत आहोत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 ते 1 इंचचा उतरता क्रमाने आपण पट्टे कट करून घेतो. विथला 9 इंच होता आणि टेपला 5 इंच घेतला होता. तर नंतरच्या सेकंडचा पुट्टा येईल 8 विथला 8 इंच, टेपला 4 इंच. असे करत करत आपण स्टेप करणार. जिथे आपण तुम्हाला टेपला जास्त कमी वाटत आहे तिथे तुम्ही 3.5 4.5 असं करू शकता. साईड पोर्शनने मी 1 इंच कमी केला आहे. फ्रंट साईडने मी अर्धा इंच कमी केलेला आहे. असा उतरता क्रम मी करून घ्यायचा. आणि त्याच्या मिडल साईडला दोन्ही पुट्ट्याच्या मध्ये स्ट्रॉ लावून हाईट वाढवून घेणार आहोत. आणि असे स्ट्रॉ लावत. जर व्हिडिओमध्ये क्लिअर नसेल तर तुम्ही पॉज करून झूम करून पाहू शकता. आणि स्पीड जास्त वाटत असेल तर यूट्यूबवर अपडेट व्हर्जनमध्ये स्पीड कमी करण्याचा पण ऑप्शन आलेला आहे. किंवा तुम्ही डाउनलोड करून मोबाईलमधून पण स्लोमध्ये बघू शकता. ओरिजिनल मंदिराचा कलर व्हाईट क्रीमिश कलरमध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं या मंदिराला कुठला कलर द्यायला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. पार्ट 3 मध्ये पूर्ण मंदिर रेडी होणार आहे आणि त्याच्यावर आपण टिश्यू किंवा न्यूजपेपर चिटकवून घेणार आहोत. जर तुम्हाला हे बनवताना काही अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. माझा नंबर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि एंडला मी स्क्रीनवर दिलेला आहे. किंवा व्हॉट्सअपही करू शकता. मागच्या वर्षी जेजुरीचे डेकोरेशन टाकले होते. यावर्षी त्यांचे 2 कॉल आले. 2 कस्टमर जेजुरीचं डेकोरेशन आपला व्हिडिओ बघून बनवत आहे. म्हणजे त्यांचे कॉल आले. आता किती पर्सन बनवत असतील ते माहिती नाही. आपल्याला 2 तर क्वेरीसाठी कॉल आले की साईज काय. हा असा कळस रेडी झालेला आहे, असा ठेवलेला आहे. स्मॉल मंदिरवरही असाच कळस आपण बनवलेला आहे. स्मॉल मंदिरचे पण आपण हे जोडून घेत आहेत. त्याचे खांब, तस खांबच्या मध्ये सेंटरला डिझाईन आहे
तर ती डिझाईन थोडी साईजमध्ये मोठी झाली होती, तर ते आपण खांबाला कट करून त्याच्या आतमध्ये टाकत आहोत. त्याच्याने स्ट्रॉंग पण होणार खांब आणि स्ट्रक्चर पण पूर्ण नीट उभा राहील. सेंटरला आपण 2 mm कट करून घेत आहोत आणि त्याच्यामध्ये अशी डिझाईन फिट करत आहोत फेविकॉलच्या साहाय्याने. इथे फेविक्विक नाही वापरला, कारण फेविक्विक वापरला असता तर थर्माकोल पूर्ण मेल्ट झाला असता. फेविक्विक स्ट्रॉंग असतं, हिट असतं त्यामध्ये, त्यामुळे फेविकॉल वापरून आपण त्याला ठेवून दिलेलं आहे साईडला 2-2 खांबामध्ये एक लावून. हे मी कटरच्या साहाय्याने कट करत होतो, पण कटरच्या साहाय्याने कट करताना खांब तुटत होते, तर मी इथे शोल्डरिंग मशीन वापरून कट करून घेतली आहे. तुम्ही कटरनेही करू शकता, कारण खांब छोटे आहेत, नाजूक आहेत. हा खांब तुटलेला होता म्हणून त्याला चिटकवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया आपण पार्ट 3 मध्ये.